आज आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काय वापरतात? त असतं शेवटला. म्हणजे आता निनाद जातो, निनाद जातो, शेवटी त लागला, त म्हणजे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. साधा वर्तमान काळ. आता जाणारं कोण आहे? निनाद आहे, म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे ना. निनाद सब्जेक्ट आहे, एका मुलाचं नाव आहे ना, तर सब्जेक्ट प्रेझेंट आहे. आणि जातो हे वर्ब आहे, आणि वर्बला त लागतो आहे ना शेवटला. तर मग त जिकडे लागेल ना, त, तो, ते, जाते, जातो, म्हणजे त लागतो शेवटला, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर निनाद जातो, तर ह्याच्यामध्ये आहे, तर जिकडे शेवटला वाक्याला क्रियापदाला त लागतो ना, तर तो सिंपल प्रेझेंट असं ओळखून जायचं. आणि जर त्या वाक्यामध्ये जर कोणतरी क्रिया करणारा असेल, म्हणजे आता सब्जेक्ट असेल, म्हणजे कर्ता असेल, तर मग तो कर्ता म्हणजे सब्जेक्ट, तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस होतं. आता निनाद जातो, तर कोणत्या पण वाक्याला आपण काय विचारायचं की जाणारा कोण आहे? क्रिया जी पण करते, आता जातो ही क्रिया आहे ना, तर मग ती क्रिया करणारं कोण आहे? तर निनाद आहे. तर मग हा ॲक्टिव्ह व्हॉइस झाला. आता जर असं असतं निनादला पाठवलं जातं, तर मग शेवटी त आहे, पाठवलं जातं, शेवटी त आहे ना, तर मग असं असतं निनादला पाठवलं जातं, तर मग शेवटी त आहे. तर मग हा पण काय झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. त असेल शेवटला, तर मग सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि ह्याच्यामध्ये क्रिया काय? पाठवणे हे वर्ब आहे, तर मग सेंड. तर मग आणि पाठवणारं कोण आहे? पाठवणारं कोण आहे ते माहीत नाही, पण पाठवलं आहे कोणाला? निनादला. तर मग हा झाला ऑब्जेक्ट. आणि पाठवणारं कोण आहे? निनादला पाठवलं जातं, पण कोण पाठवतं निनादला? विचारायचं क्रिया करणारा कोण आहे? पाठवणं हे वर्ब आहे ना इथे, सेंड, पाठवणे म्हणजे सेंड. तर मग ते जे क्रियापद आहे, तर ते क्रियापद करणारं कोण आहे? पाठवणारं कोण आहे? तर कोण नाही आहे. इथे काय दिलं नाही आहे की कोण पाठवतं निनादला. निनादला पाठवलं जातं हे आपल्याला माहिती आहे, पण निनादला पाठवतं कोण ते माहीत नाही आहे. तर मग हा झाला पॅसिव्ह व्हॉइस. हे सेंटेन्स झालं पॅसिव्ह व्हॉइसचं. आणि निनाद जातो, तर जाणारा कोण आहे? निनाद. तर मग हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. तर आपण हे निनाद जातो, हे आपण आता सध्या पॅसिव्ह व्हॉइस नाही बघत आहे, आपण सध्या ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. हे दोन्ही वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचेच आहे, निनाद जातो आणि निनादला पाठवलं जातं. पण ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट आहे, म्हणजे कर्ता प्रेझेंट आहे, तर ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि ज्याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट नाही आहे, निनादला पाठवलं जातं, तर निनाद हा ऑब्जेक्ट आहे, कारण की पाठवलं जातं हे वर्ब आहे. तर पाठवणारं कोण? क्रिया करणारं कोण? हे प्रश्न विचारायचा आहे आपण. तर मग पाठवणारं कोण ते माहीत नाही, तर मग जो पाठवणारा आहे तो सब्जेक्ट आहे. तर मग सब्जेक्ट इथे पाठवणारं कोण ते दिलं नाही आहे, तर मग इथे सब्जेक्ट नाही आहे, म्हणून हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि निनाद हे ऑब्जेक्ट आहे इथे.
तर मग पॅसिव्ह वॉईस आपण नंतर बघणार. आता आपण ॲक्टिव्ह वॉईसच बघणार आहोत. तर मग आपलं असं सेंटेन्स होतं ना, निनाद जातो. तर मग त्याला आपण कसं लिहायचं बघा. पॉझिटिव्ह लिहायचं, निनाद जातो. मग इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला भरायचा. सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बला एस किंवा ई एस लागेल, प्लस ऑब्जेक्ट. तर मग आता काय आहे, कसं लिहिणार आपण. सब्जेक्ट काय आहे, निनाद, ह्याच्यात फिल करायचं. वर्ब काय, जातो, म्हणजे जाणे म्हणजे वर्ब काय, गो. तर मग ते आपण वर्बची एक प्लेलिस्ट बनवली आहे व्हिडिओची, त्याच्यामध्ये तुम्ही वर्ब्स तुम्हाला भेटतील आणि त्याच्यातून तुम्ही वर्ब्स मराठी असं क्रियापद असतं, जातो, येतो, त्यांचे काय अर्थ, इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात ते तुम्हाला दिसेल. त्याच्यातून तुम्ही वर्ब्स घेऊन सेंटेन्स बनवू शकता. तर मग निनाद जातो म्हणजे गो ना, गो. आता एस ई एस, वर्बला एस किंवा ई एस लागतं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आता एस किंवा ई एस कुठे लागतं, तर एस कुठे लागतं आणि ई एस कुठे लागतं ते बघायचं आहे. आता बघा जिथे आय, वी, यू, दे असं असेल ना, तिथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बला एस किंवा ई एस लागत नाही. ठीक आहे. पण जर का असं असेल ना, ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव, कसलं पण नाव असेल, तर त्याला वर्बच्या पुढे एस किंवा ई एस लागतं. ठीक आहे. आय, वी, यू, दे. आता जर असं असतं ना, निनाद जातो, तर ह्याच्यामध्ये मुलाचं नाव आहे ना, तर मग इथे वर्बला काय लागेल, एस किंवा ई एस लागेल. मुलाचं नाव आहे ना, तर एस किंवा ई एस लागेल. निनाद गो हे वर्ब आहे, तर मग त्याला गोज कसं आहे ना, ई एस लागेल, निनाद गोज. आता जर असं असतं की आम्ही जातो, वी गो, तर मग आता इथे वी आहे ना, आम्ही जातो म्हणजे आम्ही जातो म्हणजे वी गो, वी गो. तर मग इथे वी आलं आहे ना, वी, डब्ल्यू ई. तर मग डब्ल्यू ई, वीला एस किंवा ई एस लागत नाही. आय, वी, यू, दे ह्याच्यापैकी कोणतं पण असेल तर त्याला एस किंवा ई एस लागत नाही. वी गो असंच येणं. ठीक आहे. आणि ही, शी, इट किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव असेल तर मग त्याच्या वर्बला एस किंवा ई एस लागणार. आता निनाद गोज असं तर नाही लिहू शकत आपण, गोज. तर मग कसं लिहिणार आपण, GOES, गोज लिहिणार. ठीक आहे. ते प्रॅक्टिसने तुम्हाला नंतर समजेल. आपण प्रॅक्टिस करूया खूप सारे सेंटेन्सची, पण आता सध्या एक फॉर्मॅट बघूया. तर मग आता पॉझिटिव्ह आपण बघितलं, तर मग आता पॉझिटिव्ह कसं लिहिणार आपण, निनाद जातो, तर फॉर्म्युला टाकायचं, सब्जेक्ट प्लस वर्बला एस किंवा ई एस. जर ही, शी, इट असेल तर, आय, वी, यू, दे असेल तर मग एस किंवा ई एस लागत नाही, नुसतं वर्ब लागतं. ठीक आहे. मग नंतर ऑब्जेक्ट. तर मग आता सब्जेक्ट भरूया आपण निनाद आणि वर्ब जातो म्हणजे गो. आता हे
मुलाचं किंवा मुलीचं नाव आहे, मुलाचं नाव आहे म्हणून हे गोज येणार इथे, निनाद गोज. हे झालं पॉझिटिव्ह. आता आपल्याला हे 4 प्रकारे लिहायचं आहे. मग निगेटिव्ह आपण लिहिणार काय, निनाद जात नाही. त्याच्यात आपण निगेटिव्हचा फॉर्म्युला टाकणार. मग नंतर आपण लिहिणार क्वेश्चन पॉझिटिव्ह. असं आपण 4 प्रकारे डिवाईड करणार. हीच आपली ट्रिक आहे. मग क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं लिहिणार, निनाद जात नाही, जातो का. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह काय लिहिणार आपण, निनाद जात नाही का. नाही का. शेवटला त किंवा त नाही असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. त किंवा त नाही हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे. तर मग आता आपण पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बघितला. आता निगेटिव्हचा फॉर्म्युला बघायचा आपल्याला. मग क्वेश्चन पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बघायचा, क्वेश्चन निगेटिव्हचा फॉर्म्युला बघायचा. असं प्रत्येक फॉर्म्युला आपण ह्या 4 पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहोत. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. आता निगेटिव्ह बघूया. काय, निनाद जात नाही असं लिहिलेलं ना आपण, निनाद जात नाही. तर मग आता ह्याचा फॉर्म्युला काय, निगेटिव्हचा सिम्पल प्रेझेंट टेन्स, डू, डज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता डू डज कधी वापरायचं ते आपण बघू. जर आय, वी, यू, दे हे असेल ना तर आपण डू वापरणार. ठीक आहे. आणि जर ही, शी, इट मुलाचं नाव जसं निनाद, मुलीचं नाव जसं काय पण असेल, रीना, तर मग आपण डज वापरणार. डज. आय, वी, यू, दे असेल सब्जेक्ट तर आपण डू वापरणार आहोत. आणि जर ही, शी, इट किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल तर आपण डज वापरणार आहोत. ठीक आहे. तर मग आता बघा, आता इथे मुलाचं नाव आहे ना, तर आपण डू वापरू की डज वापरू, तर आपण डज वापरू. ही, शी, इट मुलाचं नाव, मुलीचं नाव, तर आपण डज वापरणार आहोत. आणि आय, वी, यू, दे मी, आम्ही, तुम्ही, ते असं असेल तर डू वापरणार. तर मग डज. हां, हे हा फॉर्म्युला ना क्वेश्चन पॉझिटिव्हचा झाला. हा फॉर्म्युला क्वेश्चन पॉझिटिव्हचा झाला. आपण सध्या आपण आहे ना निगेटिव्हचा फॉर्म्युला बघतोय. निगेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस डू, डज, नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग सब्जेक्ट काय आहे, निनाद. आता डू वापरणार की डज वापरणार ते आपण आता बघितलं ना. ही, शी, इट मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल तर डज वापरणार. आणि आय, वी, यू, दे असेल तर डू वापरणार. तर निनाद जात नाही तर सब्जेक्ट निनाद, मग डू किंवा डज तर डज कारण मुलाचं नाव आहे. आणि नॉट कारण की निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना. निनाद डज नॉट गो, वर्ब गो, जाणे वर्ब आहे तर मग गो. इथे SES वगैरे नाही लागणार. SES फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वर्ब जसंच्या तसं आहे. वर्बला डू, SES वगैरे काय लावायची गरज नाही. ते फक्त पॉझिटिव्हच्या फॉर्म्युला SES आहे. निनाद डज नॉट गो, निनाद जात नाही. सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, निनाद
डज नॉट गो. हे झालं निगेटिव्ह. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन पॉझिटिव्हचा फॉर्म्युला जो आपण मागे लिहिलेला निगेटिव्हमध्ये चुकून तो क्वेश्चन पॉझिटिव्हचा फॉर्म्युला आहे, तर तो आपण आता इकडे लिहूया. डू डज. क्वेश्चन लिहिताना हे सगळं आधी येतं. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क. तर इथे काय आहे, क्वेश्चन पॉझिटिव्हचं काय आपण लिहिलं, निनाद जातो का, असं क्वेश्चन विचारणार आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह. आणि त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता निनाद आहे, मुलाचं नाव आहे, तर मग डज वापरणार ना, तर मग डज लिहायचं, डू नाही वापरायचं. डू आय वी यू देला वापरायचं. मग डज प्लस सब्जेक्ट निनाद, मग वर्ब गो. डज निनाद गो आणि मग क्वेश्चन मार्क. झालं पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन निगेटिव्ह बघूया. निनाद जात नाही का, निनाद जात नाही का. त किंवा त नाही असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर मग आता परत इथे लिहायचं डू डज. डू किंवा डज काहीतरी एक आपण लिहिणार आहे सब्जेक्टनुसार. मग नंतर नॉट, निगेटिव्ह आहे ना म्हणून नॉट. मग नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं लिहिणार. मग आता निनाद मुलाचं नाव आहे म्हणून डज वापरणार. डज नॉट सब्जेक्ट निनाद वर्ब गो क्वेश्चन मार्क. इथे पण सगळीकडे वर्बच आहे, फक्त पॉझिटिव्हला SES लागायचं, निगेटिव्हला पण SES नाही लागत, क्वेश्चन पॉझिटिव्हला पण SES नाही लागत, क्वेश्चन निगेटिव्हला पण SES नाही लागत. डू डज वापरतो आपण निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्हला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये फक्त, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. तर मग आता आपण कसं बनवलं ते आपण आता बघू. पॉझिटिव्ह आपण कसं बनवलं, निनाद जातो, सब्जेक्ट प्लस वर्बला S किंवा ES लावायचं प्लस ऑब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये आपण लिहिलं निनाद गोज. सब्जेक्ट निनाद आहे, मुलाचं नाव आहे म्हणून आपण S किंवा ES लावलं, गोला ES लावलं. जर IVU दे असतं सब्जेक्ट तर मग आपण S किंवा ES लावलं नसतं वर्बला. हे झालं पॉझिटिव्ह. तर मग नंतर आपण निगेटिव्ह बघितलं, निनाद जात नाही. पॉझिटिव्ह होतं निनाद जातो, मग नंतर निगेटिव्ह लिहिलं निनाद जात नाही. मग तेव्हा लिहिलं आपण सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये सब्जेक्ट लिहिलं निनाद, डज वापरलं, नॉट लिहिलं कारण निगेटिव्ह आहे आणि पुढे वर्बचं गो लिहिलं, निनाद डज नॉट गो. हे झालं निगेटिव्ह. मग नंतर आपण काय बघितलं, नंतर आपण बघितलं क्वेश्चन पॉझिटिव्ह. मग आपण लिहिलं निनाद जातो का, मग तेव्हा आपण फॉर्म्युला लिहिला डू डज, डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग लिहिलं निनाद मुलाचं नाव म्हणून आपण डज वापरलं, मग निनाद गो, डज निनाद गो असं लिहिलं आणि क्वेश्चन मार्क लावला. मग क्वेश्चन निगेटिव्हमध्ये आपण वापरलं निनाद जात नाही का. त किंवा त नाही हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे ना, तर मग निनाद जात नाही का असं आपण लिहिलं मराठीतून आणि क्वेश्चन निगेटिव्हमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला टाकला डू किंवा डज प्लस नॉट कारण निगेटिव्ह आहे प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, पुढचं तसंच. मग नंतर डू डजपैकी आपण डज वापरलं कारण मुलाचं नाव आहे, मग नंतर नॉट वापरलं कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, मग नंतर निनाद वापरलं सब्जेक्ट, मग वर्ब वापरलं गो. इथे ऑब्जेक्ट काय नाही आहे, काय कर्म नाही आहे, दुसरं ऑब्जेक्ट काय दिलेलं नाही आहे. तर मग हे एवढंच, ऑब्जेक्ट्समध्ये आपण काही लिहिलं नाही. डज नॉट निनाद गो असं लिहिलं. आता डज नॉट आहे ना, तर ते आपण डझंट पण बोलू शकतो शॉर्टकटमध्ये, डझंट निनाद गो आणि क्वेश्चन मार्क लावायचा.
तर आता आपण असं मराठीत सेंटेन्स बनवलं ना, नीनाद जातो, तर असं आपण ना काय करायचं, 5 मराठी सेंटेन्स स्वतःहून बनवायचे. आता त्याच्यासाठी वर्ब आपण जसं गो घेतलं ना, तसे 5 वर्ब घ्यायचे. जी वर्बची प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यातून तुम्ही कोणते पण सोपे 5 वर्ब घ्या प्रॅक्टिससाठी. म्हणजे आता जातो म्हणजे गो, तर येतो म्हणजे कम, परत मिळतं म्हणजे गेट, परत लिहितो म्हणजे राईट, किंवा वाचतो म्हणजे रीड, गातो म्हणजे सिंग, डान्स करतो म्हणजे डान्स. असे सोपे वर्ब घ्या प्रॅक्टिससाठी. फक्त 5 सेंटेन्स बनवा सोपे वर्ब वापरून. म्हणजे आता नीनाद जातो असं घेतलेलं ना आपण, तर मग आता सब्जेक्ट चेंज करा. आय, वी, यू, दे, ही, शी, इट काही पण वापरा. तो जातो, तो जात नाही, तो जातो का, तो जात नाही का, असं हे झालं दुसरं सेंटेन्स. तसं अजून एक तिसरं सेंटेन्स बनवा. तिसरं सेंटेन्स कसं, काय पण घ्या सब्जेक्ट, काय मुलीचं नाव घ्या, काय मीना घ्या, आणि मग येतो हे वर्ब घ्या, कम. तर मग मीना येते, मीना येत नाही, मीना येते का, मीना येत नाही का, असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा आणि मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला भरा आणि मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. मग त्याच्यानंतर अजून एक तिसरं सेंटेन्स घ्या. काही सोपं वर्ब घ्या पहिलंच. प्रॅक्टिससाठी ना सोपे वर्ब्सच घ्यायचे, की म्हणजे आपला तो फॉर्म्युला पूर्ण पाठ होणं हे आपलं मेन फोकस असायला पाहिजे. तर मग आपल्या जे सोपे वर्ब वाटतात, ते वर्बच्या प्लेलिस्टमध्ये मी 120 वर्ब दिले आहेत. तर मग त्याच्यातून तुम्ही कोणता पण वर्ब घेऊ शकता. पण जर प्रॅक्टिससाठी पहिलं 5 सेंटेन्स बनवायचे, कोणतं पण सोपं वर्ब घ्या. लिहिणं, वाचणं, धावणं, चालणं, जे आपले डेली लाईफमध्ये असे सोपे प्रॅक्टिससाठी सोपे घ्या. एकदम जास्त मोठे वर्ब्स नका वापरू. वाक्य बनवायचे फक्त आपल्याला 5. मग नंतर आम्ही वाचतो. आम्ही आता सब्जेक्ट काय घेतला मी, वी. आम्ही म्हणजे वी घेतला. वाचतो शेवटला त लागला म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. वाचणारे कोणता, आम्ही म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर आम्ही वाचतो, मग पॉझिटिव्ह आम्ही वाचतो, मग निगेटिव्ह आम्ही वाचत नाही. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह आम्ही वाचतो का, मग क्वेश्चन निगेटिव्ह आम्ही वाचत नाही का. असं 4 पार्ट्समध्ये लिहा मराठी सेंटेन्स. आणि मग 4 पार्ट्समध्ये 4 हे फॉर्म्युला भरा आणि मग नंतर त्या 4 फॉर्म्युलांना ट्रान्सलेट करा इंग्लिशमध्ये, जसं आपण ह्या केलं आहे ना तशा प्रकारे. तर मग असं तुम्ही बनवू शकता. पुढे आपण ते 5 प्रॅक्टिस सेंटेन्स पण टाकू, पण त्याला टाईम लागेल. तर मग तुम्ही स्वतः असं बनवू शकता. एक फॉर्मॅट तुम्हाला कळला तर तुम्ही मराठीतून 5 सेंटेन्स बनवा आणि त्या प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा आणि मग असं लिहा. आता ते नाचतात, तर मग दे डान्स. ते नाचत नाही, दे डोंट डान्स. दे आहे तर मग डू वापरणार ना. ही शी इट असेल तर डज वापरतो. ही शी इट मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तर डज वापरतो. तर मग दे, आय, वी, यू, देला SES काय लागत नाही. तर मग ते नाचतात, तर मग दे डान्स. मग निगेटिव्ह ते नाचत नाही, दे डू नॉट डान्स. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह ते नाचतात का, डू दे डान्स. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह ते नाचत नाही का, तर मग डू नॉट दे डान्स म्हणजे डोंट. डू नॉटला आपण डोंट पण बोलतो शॉर्टकटमध्ये, डोंट दे डान्स असं. तर मग हे फॉर्म्युला ह्या फॉर्मॅटमध्ये बनवा असं 5 सेंटेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स होऊन जाईल तुमचा माइंडमध्ये सेट. हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे.